शिवपालगंजच्या पोलीस चौकीत एक इसम हात जोडून फौजदार साहेबांना म्हणाला, आज उद्या करता करता कैक महिने होऊन गेले. हुजूर, आता मला कोर्टासमोर उभं करा ना. आणखी उशीर कशाला लावताय? फौजदार साहेब ज्या आराम खुर्चीत बसलेही होते आणि लवंडलेही होते, ती मध्ययुगात एखादं सिंहासन असली पाहिजे. ते सिंहासन झिजून त्याची आराम खुर्ची बनली असावी. त्या ग्रहस्थाची विनंती ऐकून फौजदार साहेब मान वर करून म्हणाले, करू करू, कोर्टातही उभं करू. घाई काय एवढी? असं काय मोठं आकाश कोसळून राहिलंय तुझ्यावर? तो इसम आराम खुर्चीजवळ पडलेल्या एका प्रागैतिहासिक मुड्यावर बसला आणि म्हणाला, माझ्यावर तर आकाशच कोसळून राहिलंय. तुम्ही खटला सुरू करा, म्हणजे एकदाचा निकाल तरी लागेल. फौजदार साहेब पुटपुटत कुणाला तरी शिव्या देऊ लागले. थोड्या वेळानंतर त्याचा अर्थ लक्षात आला. कामाच्या ओझ्याखाली जीव पिचून चालला आहे. काम इतकं वाढलं आहे की गुन्ह्यांचा तपास होऊ शकत नाही, खटले उभे राहू शकत नाही, न्यायालयात साक्षीदार मिळत नाहीत. इतकं काम आहे की सारे काम थंडच पडलं आहे. मुडा आराम खुर्चीजवळ सरकला. तो म्हणाला, हुजूर, दुश्मन कुजबुजत आहेत की शिवपालगंजमध्ये दिवसाढवळ्या जुगार चालतो. कप्तानाकडे निनावी तक्रार केली. तसं पाहिलं तर वर्षातनं एकदा खटला भरायचं आपसात ठरलंय. या वर्षाचा खटला भरण्यात दिरंगाई होते. याच वेळी खटला भरला तर लोकांची तक्रार आपोआपच दूर होईल. आराम खुर्चीच नव्हे तर सर्व काही मध्ययुगीन होतं. दिवाण, त्याच्यावरील सतरंजीचा फाटका तुकडा, कमलदान, वाळलेल्या शाईच्या दवती, मळलेली कोपरे, दुमडलेली रजिस्टरे, सगळं काही अनेक शतकांपूर्वीचं जुनाट वाटत होतं. या ठिकाणी बसून एखाद्याने चौफेर नजर फिरवली असती तर आपण इतिहासाच्या एका कोपऱ्यात उभे आहोत असा भासच त्याला झाला असता. या पोलीस चौकीसाठी अजून फाउंटन पेन तयार झालेले नव्हते. त्या दृष्टीने फक्त एवढीच प्रगती झाली होती की बोरूऐवजी टाक आला होता. या ठिकाणासाठी अजून टेलिफोनचा शोध देखील लागला नव्हता. हत्यारांमध्ये काही जुन्या रायफली होत्या. त्या बहुधा बंडाच्या वेळी वापरण्यात आल्या असाव्यात असं वाटत होतं. बाकी शिपायांच्या नेहमीच्या वापरासाठी बांबूची लाठी होती. या लाठीविषयी एका कवीनं म्हटलं आहे की ती नदी नाला पार करण्यासाठी व कुत्र्याच्या अंगावरती धावून जाऊन त्याला मारण्यासाठी फार उपयुक्त असते. या भागात अजून जीपचे अस्तित्व प्रकट झालेले नव्हते. तिचं काम करण्यासाठी 2-3 चौकीदारांच्या प्रेमाच्या सावलीत राहणारे घोडे नावाचे एक वाहन होतं. शेरशहाच्या काळातही हेच वाहन होतं म्हणतात. सारांश, चौकीत प्रवेश करताच कुणाही माणसाला असा भास होई की आपल्याला कोणीतरी उचलून शेकडो वर्षे मागं फेकून दिला आहे. त्याने अमेरिकन रहस्य कथा वाचल्या असल्यास तो खडबडून इकडे तिकडे पाहू लागे की बोटांचे ठसे शोधून काढणारे भिंग, कॅमेरे, वायरलेसने सुसज्जित गाड्या वगैरे गोष्टी कोठे आहेत. त्याऐवजी त्याला वर वर्णन केलेल्या गोष्टी दिसत. त्याचबरोबर समोरच्या चिंचेच्या झाडाखाली भांग घोटणारा, नुसता लंगोट घालून बसलेला उघडा बंब इसम त्याला दिसे. जरा खोलात शिरल्यावर त्याला अशी माहिती मिळे की हा एकटा इसम 20 गावांच्या संरक्षणासाठी नेमलेला असून तो जेथे व ज्या स्थितीत आहे तेथे व त्याच स्थितीत राहून तो 20ही गावांतील गुन्हे थांबवू शकतो. गुन्हा झाला असल्यास त्याचा तपास लावू शकतो आणि गुन्हा झाला नसल्यास तो घडवून आणू शकतो. कॅमेरा, सूक्ष्मदर्शक, भिंग, कुत्रा, वायरलेस वगैरे गोष्टी त्याला वर्ज्य आहेत. अशा प्रकारे चौकीचे वातावरण अत्यंत रमणीय व भूतकालीन वैभवाला साजेसं होतं. फौजदार साहेब आणि चौकीतील 10-12 शिपाई यांच्यावरच जनतेचा सारा भरवसा होता. 250-300 गावात मिळून ती एकुलती एक पोलीस चौकी होती. तेथून 8 मैलांवरील एखाद्या गावात घरफोडी झाली तर यांच्यापैकी कोणाचं तरी तिच्यावरती लक्ष जाईल अशी आशा लोक बाळगून होते. 12 मैलांवरील एखाद्या ठिकाणी रात्रीच्या वेळी दरोडा पडला तर दरोडेखोरांच्या आधी हे शिपाईच तेथे जाऊन पोहोचतील अशी अपेक्षा बाळगण्यात येत होती. याच भरवशामुळे कोणत्याही गावात एखाद दुसरी बंदूक वगळल्यास
लोकांना हत्यार बाळगण्याची परवानगी देण्यात आलेली नव्हती. खेड्यांतील लोकांना हत्यारे दिल्यास ते असंस्कृत व जंगली लोक बंदुकीचा वापर करायला शिकतील, त्यामुळे ते एकमेकांचे खून पाडतील, रक्ताचे पाटच्या पाट वाहू लागतील, अशी भीती होती. दरोडेखोरांपासून जनतेचे संरक्षण करण्याची जबाबदारी फौजदार व त्याचे 10-12 शिपाई यांच्या जादूगिरीवरती सोपवण्यात आली होती. त्यांच्या जादूगिरीचे सर्वात मोठं प्रदर्शन खुनांच्या प्रकारांत होण्याची अपेक्षा बाळगली जात होती. कारण या 300 गावांत राहणाऱ्यांच्या मनात कुणाविषयी तिटकारा आहे, कुणाचे कुणाशी शत्रुत्व आहे, कोण कुणाला कच्चा खाऊन टाकण्याचा उत्साह बाळगून आहे, याची अगदी तपशीलवार माहिती हे लोक जमवून ठेवतील आणि कोणी कोणाला ठार मारू शकणार नाही याच्या आधीपासूनच तरतूद करून ठेवतील. तसेच कोणी कोणाचा खून केल्यास वाऱ्याच्या वेगाने गुन्ह्याच्या ठिकाणी जाऊन ते गुन्हेगाराला पकडतील, मृत व्यक्तीचा ताबा घेतील, त्याच्या रक्ताने बरबटलेली माती गाडग्यात भरून ठेवतील आणि त्या खुनाचे दृश्य पाहणाऱ्या लोकांना दिव्य दृष्टी देऊन त्यांना महाभारतातील संजयाप्रमाणे कोणत्याही कोर्टात उभे राहून खुनाचे प्रत्यक्ष वर्णन घडाघड म्हणून दाखवण्यास प्रवृत्त करतील, असे गृहीत धरण्यात आलं होतं. सारांश काय? फौजदार व त्याचे शिपाई यांना त्या ठिकाणी माणूस म्हणून नव्हे तर अल्लाउद्दीनाच्या जादूच्या दिव्यातून निघणारा राक्षस समजून नेमण्यात आलं होतं. त्यांना अशा अवस्थेत ठेवून 1947 साली इंग्रज आपल्या देशाला निघून गेले होते आणि त्यानंतरच लोकांना हळूहळू हे रहस्य उमलू लागलं होतं की हे लोक राक्षस नसून माणसेच आहेत. एवढेच नव्हे तर दिव्यातून स्वतःच राक्षस निर्माण करण्याची उमेद मनाशी बाळगून ती अहोरात्र आपापला दिवा घासत असतात. शिवपालगंजच्या जुगारी संघाचा मॅनेजिंग डायरेक्टर निघून गेल्यावर फौजदार साहेबांनी एकदा मान वर करून सभोवार नजर फिरवली. सर्वत्र शांतता होती. चिंचेच्या झाडाखाली भांग घोटणारा लंगोटबंद शिपाई आता जवळच्या शिवलिंगाला भांगेचा नैवेद्य दाखवित होता. एक चौकीदार घोड्याच्या पुठ्यांना खरारा करीत होता. कच्च्या कैदेत असलेला एक दरोडेखोर जोरजोरात हनुमान चालिसा म्हणजेच हनुमान स्तोत्र वाचत होता. बाहेरच्या फाटकावर ड्युटी देणारा शिपाई अर्थातच रात्री चांगले जागता यावे म्हणून एका खांबाला टेकून आरामात झोपला होता. जरा डुलकी घ्यावी या विचाराने फौजदार साहेब डोळे मिटणार इतक्यात त्यांना रुप्पन बाबू येत असलेले दिसले. क्षणभर डुलकी घ्यायलाही सवड मिळत नाही असे पुटपुटत ते रुप्पन बाबू आत येताच खुर्चीवरून उठून उभे राहिले आणि सौजन्य सप्ताह खूप दिवसांपूर्वी होऊन गेला असला तरी अत्यंत सौजन्याने त्यांनी रुप्पन बाबूंशी हस्तांदोलन केलं. रुप्पन बाबू खाली बसता बसता म्हणाले, रामाधीनकडे लालशाईनं लिहिलेलं एक पत्र आलंय. दरोडेखोरांनी 5,000 रुपये मागितलेत. त्यांनी लिहिलंय, अमावस्येच्या रात्री दक्षिणेकडच्या टेकडीवर. फौजदार साहेब हसून म्हणाले, हा तर निव्वळ जुलूम आहे. कुठं ते पूर्वीचे दरोडेखोर डोंगर नद्या ओलांडून पैसे न्यायला ते घरी येत असत आणि कुठे हे आजचे दरोडेखोर. यांना वाटतं लोकांनी आपल्या घरी येऊन पैसे देऊन जावं. रुप्पन बाबू म्हणाले, नाहीतर काय, हा कसला दरोडा, ही तर सरळ सरळ लाचच झाली की. फौजदार साहेब त्याच स्वरात उत्तरले, लाच लाच चोरी दरोडा सारं काही आता एकच झालंय. पुरा साम्यवाद आहे, साम्यवाद. रुप्पन बाबू म्हणाले, बाबा सुद्धा असंच म्हणतात. काय म्हणतात ते? हेच, पुरेपूर साम्यवाद आहे हा. दोघेही हसले. रुप्पन बाबू म्हणाले, छे छे, मी थट्टा करत नाही. रामाधीनकडे खरोखरीच असं पत्र आलंय म्हणून तर बाबांनी मला पाठवलंय इथं. ते म्हणतात रामाधीन आमचा विरोधक असला म्हणून काय झालं, त्याला असा त्रास होता कामा नये. बरोबर आहे त्यांचं म्हणणं. ज्या कुणाला हे सांगायचं असेल त्याला मी ते सांगतो. रुप्पन बाबूंनी आपले खोल गेलेले डोळे किलकिले करून फौजदाराकडे पाहिलं. फौजदारांनीही त्यांच्याकडे रोखून पाहिलं आणि ते हसून म्हणाले, भिवू नका, जोपर्यंत मी हिता आहे ना तोपर्यंत दरोडा पडणार नाही. हा. रुप्पन बाबू हलक्या आवाजात म्हणाले, ते मला माहीत आहे. ते पत्र बनावटी आहे. तुम्ही तुमच्या शिपायांनाही जरा विचारून बघा.
कदाचित त्यांच्यापैकीच कोणीतरी लिहिलं असेल, काय भरोसा. छे छे, असं होणं शक्य नाही. माझ्या शिपायांना लिहायला येत नाही. एक दोघांना नुसतीच सही करता येते बघा. रुप्पन बाबू यावर काही बोलू इच्छित होते, इतक्यात फौजदार साहेब म्हणाले, एवढी घाई कसली? रामाधीनला येऊन तक्रार नोंदवू द्या. ते पत्र तर पुढे येऊ द्या, कसं काय आहे ते. थोडा वेळ दोघेही गप्प राहिले. मग काहीतरी मनात योजून फौजदार साहेब म्हणाले, तुम्हाला खरं सांगू का? मला तर वाटतंय की या पत्राचा संबंध शिक्षण खात्याशी असावा. तो कसा काय? शिक्षण खात्याशी म्हणजे काय? तुमच्या कॉलेजशीच की. रुप्पन बाबू रागावून म्हणाले, तुम्ही तर आमच्या कॉलेजच्या मागं हातच धुवून लागला आहात. माझा अंदाज असा आहे की रामाधीनला आलेलं हे पत्र तुमच्या कॉलेजातल्या एका विद्यार्थ्यानं पाठवलं असावं. तुमचं हो काय मत आहे? तुम्हा लोकांच्या दृष्टीनं सारे गुन्हे विद्यार्थीच करत असतात नाही का? रुप्पन बाबू फणकाराने म्हणाले, तुमच्या समोर एखादा माणूस विष खाऊन मेला तर ती आत्महत्या आहे हे देखील तुम्ही कबूल करणार नाही. तुम्ही असंच म्हणाल की या माणसाला कुणीतरी विद्यार्थ्यानंच विष देऊन मारलंय. तुमचं म्हणणं बरोबर आहे रुप्पन बाबू. जरूर पडली तर मी असंच म्हणेन. मी बख्तावर सिंहाचा चेला आहे, तुम्हाला हे बहुधा माहीत नसेल. यानंतर सरकारी नोकरांचा एकमेव आवडता विषय निघाला. पूर्वीचे सरकारी नोकर कसे असत आणि आजचे कसे आहेत वगैरे वगैरे. कुणा बख्तावर सिंहाची चर्चा सुरू झाली. रुप्पन बाबू 18 वर्षांचे होते. स्थानिक कॉलेजातील 10वीच्या वर्गात ते शिकत होते. शिक्षणाविषयी आणि विशेषतः इयत्ता 10वीत शिकत राहण्याविषयी त्यांना अपार प्रेम होतं. त्यामुळे गेली 3 वर्षे ते 10वीतच शिकत होते. रुप्पन बाबू स्थानिक पुढारी होते. इंडियामध्ये पुढारी होण्यासाठी काळ्याचे पांढरे करावे लागतात हा आरोप त्यांनी आपल्या व्यक्तिमत्वाने खोडून काढला होता. त्यांच्या पुढारीपणाचा सर्वात मोठा आधार हा होता की ते सर्वांकडे समदृष्टीने पाहत असत. चौकीतला फौजदार आणि कस्टडीतला चोर हे दोघेही त्यांच्या दृष्टीने एक होते. त्याचप्रमाणे परीक्षेत कॉपी करणारा विद्यार्थी आणि कॉलेजचा प्रिन्सिपल दोघेही त्यांना सारखेच वाटत. ते सर्वांना दयनीय समजत, सर्वांचे काम करीत व सर्वांकडून काम करून घेत. गावात त्यांचा एवढा मान होता की भांडवलशाहीचे प्रतीक असणारे दुकानदार त्यांना माल विकत नसत तर अर्पण करत असत आणि शोषणाचे प्रतीक असणारे टांगेवाले त्यांना शहरापर्यंत नेऊन पोचवल्यावर त्यांच्याकडून भाड्याऐवजी आशीर्वादाची अपेक्षा करीत. त्यांच्या पुढारीपणाचे सुरुवातीचे व शेवटचे क्षेत्र तेथील कॉलेज होतं. तेथील विद्यार्थी त्यांनी इशारा करताच राईचा पर्वत करू शकत व जरूर पडल्यास त्या पर्वतावरती चढूही शकत. ते जन्मजात पुढारी होते कारण त्यांचे वडीलही पुढारी होते. त्यांच्या वडिलांचं नाव वैद्यजी असं होतं.